नमस्कार, मी महेंद्र हिरे, सुराज्य अभियान, कोल्हापूर जिल्हा। आज वसुंधरा दिनानिमित्त आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आज आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की शहराचा विकास होत असताना, रस्त्यांचं रुंदीकरण होत असताना मूलभूत गोष्टींकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि ते लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। झाडांच्या बुंद्यांपाशी कॉन्क्रीट ओतल्यामुळे झाडांना पाणी पुरेसं मिळत नाही, तिथं व्हेंटिलेशन म्हणजे ऑक्सिजन पुरेसा मिळत नाहीत आणि मग ही झाडं काही दिवसांनी कुजतात आणि उन्मळून पडतात। ते होऊ नये म्हणून आम्ही हे कलेक्टर ऑफिसला निवेदन देतो आहे। नुकतीच पत्रकार परिषद पण घेतली आहे। आमचा मुख्य मुद्दा असा आहे की हे कॉन्क्रिटीकरण करत असताना जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हा नियम घालून दिलेला आहे NGTने, म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी, की झाडाच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरापर्यंत मातीचा भाग असावा, जेणेकरून तिथे झाडांना पुरेसं पाणी आणि हवा मिळावी। जे कोणी ह्याचं उल्लंघन करतं त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर हा लवादाचा अपमान पण आहे, म्हणून प्रशासनावर आपण ही याचिका पण दाखल करतो आहे। तर असं होऊ नये म्हणून आपण सातत्यानं हे सांगत आहोत की असं जिथं होत आहे तर ही झाडे पहिल्यांदा डिकॉन्क्रिटीकरण केलं जावं, त्यांना कुठल्याही त्यांच्या मुळांना इजा न होता तिथलं कॉन्क्रीट काढलं गेलं जावं। दुसरा भाग म्हणजे मागील 3 वर्षामध्ये त्याचं ऑडिट केलं जावं, थर्ड पार्टी ऑडिट, जेणेकरून मागच्या 3 वर्षामध्ये अशी जिथं कॉन्क्रीट केलेली झाडं आहेत त्यांचा अभ्यास करून ते कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती, कोल्हापूर जिल्ह्याच्या नगरपालिकेच्या वेबसाईटवरती ती दिली गेली पाहिजे की किती झाडांचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, किती झाडं वाचवली गेली, तर त्याचा डेटा दिला गेला पाहिजे। दुसरा भाग म्हणजे जे कोणी असे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं जावं आणि त्यांची नावं पण त्यांच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केली जावीत। हा मुख्य उद्देश घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। असं लक्षात येतं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्ता आम्ही सर्वे केला तर टाकाळा ते KDC बँक या भागातील जवळजवळ 35 झाडांचं बुंद्यांना कॉन्क्रीट ओतलं गेलेलं आहे आणि त्यांना पुरेशी जागा दिलेली नाही आहे। असं जे कोणी करत आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि प्रशासनानं या गोष्टीकडे लवकरात लक्ष घालून कृती करावी, अन्यथा आम्हाला याचिका दाखल करावी लागेल। यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। नमस्कार। झाडांवरती खेळ ठोकले जातात, फ्लेक्स लावले जातात, पोस्टर्स लावले जातात आणि इजा केली जाते, तोही एक फौजदारी गुन्हा दाखल करण्यासारखीच गोष्ट आहे आणि त्याकडेही प्रशासनाने लक्ष वेधावं यासाठी पण आम्ही इथं आलेलो आहोत। फोटो दाखवतो तुम्हाला, तुम्ही जर बघितलं असेल तर हे फोटो दिसत आहेत की कशाप्रकारे झाडांवरती इजा केलेली आहे, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि गैरवापर केला जातो आहे, इजा केली जाते। तर याचिका दाखल करणं हाच संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करा हाच आपण सांगणार आहोत। ज्याला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांच्याकडं त्यांचं नाव असेल त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण मागणी करत आहोत।